कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर वावशीला देवळात गेलं पाहिजे। मला असं वाटतं आपण आधी काय ते लवकरात लवकर ठरवूया। मी आबांशी बोलले, आपण मूर्ती नाही हलवू शकत। जेव्हापासून ज्ञात आहे तेव्हापासून ती मूर्ती त्याच ठिकाणी आहे। आधी मूर्तीच्या आजूबाजूला चौथरा बांधण्यात आला आणि मग कालांतराने मंदिर बांधण्यात आलं। मूर्ती कधीच हलवली गेली नाहीये। सगळं खूप कठीण होत चाललंय, पण आपल्याला आता आणखीन वेळ दौडून चालणार नाही। काहीतरी मार्ग काढावा लागेल। पेटी मूर्तीच्या खालती आहे, म्हणजे मूर्ती हलवण्याशिवाय पर्यायच नाहीये। आणि जर का मूर्ती हलवताच येणार नसेल तर मग आपण वेगळा मार्ग काय शोधणार आहोत? काहीतरी वेगळा विचार करावा लागेल। हो, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि समोर डिफिकल्टीज खूप जास्त आहेत। मी तेच तर म्हणते की आजच्या दिवसभरात आपल्याला काही तो निर्णय घ्यायला हवा। बघूयात, काहीतरी वेगळा मार्ग काढेन मी। आज काय ते ठरवूया, नाहीतर ती रुपाली। साहेब, रुपालीबाई साहेब सुद्धा पेटी शोधतात। आई नाही, विरोचक शोधतोय पेटी। मित्रा, तू टेन्शन नको घेऊस, काहीतरी मार्ग काढूयात आपण। साहेब, हे बोलायचं होतं, ती पेटी कुठे आहे याबद्दल आपण जे काही बोललोय ते तुम्ही बाईसाहेबांना सांगू नका। मित्रा, डोंट वरी, मी आधीसारखं ब्लाइंडली आईवर विश्वास ठेवून काही सांगणार नाहीये तिला। आता मला कळतंय तुझ्या मनात काय सुरू असेल, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। सर, मी जातो ऑफिसला। बाय बाय। आधी आधी मला त्रास होतोय। काय झालं? माझ्या डोक्याला मुंग्या आल्यासारखं होतंय। खूप खूप कसं तरी होतंय। तो अक्षरश माझ्याकडून काहीतरी करून घेतो। माझ्या मानगुटीवर बसला असं वाटायला लागलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।